काय करते? दृष्ट काढते. दृष्ट पण का? माझं लेकरू आज एवढं सुंदर दिसतंय, त्याला कोणाची नजर नको लागायला. आई मी खरंच खूप छान दिसतंय. एखाद्या राजावानी तेज आले बघ तुझ्या चेहऱ्यावर. या सगळ्या वैभवावर तुझा अधिकार आहे, पण काय दिवस आलेत. कोलाच्या हाती कारभार गेला की असंच होणार. माझं आयुष्य तर असंच गेलं. तुझं वाईट वाटतं लेकरं. दरवर्षी देवीचा उत्सव आला की आपण किती आनंदी आहे याचा खोटा आव आणायचा. आपलं म्हणणं आतच दाबून ठेवायचं आणि तिथं जमलेल्या सगळ्या लोकांना दाखवायचं आपण किती खुश आहे. आणि घरी आलं की नाता मुक्क्याचा मार खायचा. हे सगळं तुझ्या वाट्याला नको असं वाटतं माझ्या लेकरा. देवा, तुझं मन कसं विरघळत नाही. तूच काहीतरी कर. माझ्या लेकराला यातनं बाहेर काढ. आता तूच सांग. शिकत राहा आणि मोठी हो बाळ. तुझ्या डोळ्यात ना नवीन स्वप्न उभं राहू दे. आता नव्या आबाळाला हात घाल आणि यशाला तुझ्याकडे खेचून आण. गेल्या काही दिवसात आपल्या घरात लय काय काय चाललं होतं. त्याचा तू स्वतःवर जरा सुद्धा परिणाम नाही करून घेतलास आणि पहिला नंबर काढलास. तू 10वीची परीक्षा असली की लोक पोरांना आधार देतात आणि परीक्षा केंद्राला सोडायला येतात. मी पण तुला सोडायला येत होतो, पण मला तुला आधारच नाही देता आला, कारण मला त्यातलं काही जास्ती माहितीच नव्हतं ना. दादा, असं काही नाहीये. तुम्हाला परीक्षेला सोडायला यायचं ना, आज जाताना मी तुझ्या डोळ्यात बघायचे. ते डोळे मला आत्मविश्वास द्यायचे. मग आपोआप माझ्यात पेपर लिहिण्याचं बळ यायचं. मला या डोळ्यात अभिमान बघायचा होता. तू आमच्या आयुष्यातले आनंदाचे क्षण पेरलेस. आम्हाला पण तुला आनंदी बघायचं होतं. आणि हा, हे यश माझ्या एकटीचं नाही बरं का. एवढ्या सगळ्या कामांमधून बहिणीने माझा अभ्यास घेतला. राजूताई, धनुदिदी, तेजू अक्का या सगळ्यांनी मला आधार दिला. तात्यांचे आशीर्वाद होते. आणि सगळ्यात महत्वाचं, तू अपेक्षांचं कसलंच ओझं माझ्यावर टाकलं नाही. म्हणून तर आज मला माझ्या पंखांनी असं उंच उडता आलं. कधी काही एवढी मोठी झाली तू? एवढं चांगलं चांगलं बोलायला लागली ते? हा, तर ते वहिनीसोबत राहून वाण नाही, पण गुण लागलाय. दादा, मला चांगलं बोलता येतं की नाही माहिती नाही, पण एक सांगू, तू न बोलता माझ्यासाठी खूप काय केलंय. माझे खूप लाड केले. प्रत्येक कठीण परिस्थितीत आम्हाला उभं राहायला शिकवलंय. म्हणून आता कुठली परीक्षा आली ना, तरी पण आमचे पावलं अडखळत नाहीत. दादा, हे यश, हे मार्क माझे नाहीत, ही तुझी आहे. बस, लय बोललीस. बस, तू मोठी झाली मला चालणार नाही. लगेच नाही मोठी झाली पाहिजेस तू. तू असं मोठ्या माणसाने बोलायला लागलीस ना की मला भीती वाटते. मग असं वाटतं तू मोठी झाली, जातं तुझं लग्न म्हणलं, तू सासरी जाणार, मग मी एकटा पडीन इथं. दादा, माझ्या आत्ताशी 10वीची परीक्षा झाली. लग्न व्हायला अजून लय टाइम आहे. आणि तुला लग्न लावायचंच आहे ना, तर राजूताईचं लाव. आणि तसं पण लग्नामुळे मला जर तुला सोडून जावं लागणार असेल ना, तर मला नाही करायचं लग्न. बर, हे बघू तवाच तवा. इथं कोणी बी आमान घेईल, महाभोग रुजू होणार नाही देवीला. देवी आईनेच हे सगळं घडून आणल्यानंतर का रुजू होणार नाही? तुमचं सगळं खरं आहे, पण या मुलीने हे ताट हातात घेणं ही देवी आईची इच्छा आहे. नर्मदेताईंच्या हातातलं ताट ज्यांच्याकडे जाईल त्यांनीच हा महाभोग चढवणं गरजेचं आहे. हा देवीचा नियम आहे. आणि लक्षात ठेवा, मनाचा नियम कधी मोठा असतो. त्यामुळे माझा ऐका, आजचा महाभोग
या मुलीलाच दाखवू द्या. अहो पण गुरुजी मी कसं दाखवू? मी तर गावची पण नाहीये. देवाला सगळे सारखे असतात पोरी, आणि गुरुजी जे सांगतात ना तोच आमच्यासाठी शेवटचा शब्द. आणि ते म्हणतात तर यो महाभोग तुलाच चढवायला पाहिजे. आता हा महाभोग चढवल्यानंतर परडीचा उत्सव होईल. चला आता देवीला महाभोग दाखवा. हे समजा काय चाललंय? आजपर्यंत आमचा असा अपमान कधी बी झाला नव्हता. कोण कुठली पोरगी आणि महाभोग चढवते? थोडं थांब. हा उत्सव संपू दे. नाही त्या प्रसाची कातडी सोडली, नाही त्याच्या आईचा माज जिरवला तर नावाचा शशिंगन सरनोबत नाही मी. देवी आई, तू जर हे सगळं घडवून आणलंयस तर नक्कीच तुला यामागं काहीतरी सुचवायचं असेल. मला माहिती आहे या वेळेला मी असा विचार करणं चुकीचं आहे, पण काय करू? तुझ्या आशीर्वादाशिवाय माझ्या प्रसादाला कुणाचा बी आधार नाही. आई, तूच माझ्या लेकराला सांभाळ. या उत्सवाला येताना असं काय घडेल वाटलं नव्हतं, पण तू आपण माझ्या राजूचा हात आरतीच्या ताटाला लावलास. तिच्याच हातनं तू महाभोगासारखं पवित्र कार्य घडवून आणलंस. आज माझ्या भाऊनं पण नाव काढलं. हे सगळं तुझ्या आशीर्वादामुळे. तू पाठीशी आहेस म्हणून यो आनंदाचा सोहळा डोळ्यांना बघायला मिळतोय आई. अशीच पाठीशी राहा.